आदिला नाल्याच्या प्रस्तावित रेड ब्लू लाईन रेखांकनाला आदिला नाला कृती समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे। रेखांकनामुळे हजारो नागरिक आणि शेकडो बांधकामे बाधित होणार असल्याचा दावा करत समितीने जन आंदोलनाचा इशारा दिला आहे। आदिला नाल्याच्या प्रस्तावित रेड ब्लू लाईन रेखांकनाला आदिला नाला कृती समितीने तीव्र विरोध दर्शवत ही प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे। अन्यथा पुढील 15 दिवसात व्यापक जन आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे। समितीच्या मते प्रस्तावित रेखांकनामुळे शेळगी ते बसवेश्वर नगर परिसरातील सुमारे 1200 एकर जमीन, 200 गट, 750 बांधकामे आणि हजारो प्लॉटधारक बाधित होण्याची शक्यता आहे। रेखांकनाऐवजी प्रशासनाने प्रथम नाल्याची सफाई, खोलीकरण, रुंदीकरण आणि अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली। सदर जो आदिला नाला आहे, ज्याचे ऐतिहासिक गॅझेटचे पुरावे, टोपोग्राफिक पुरावे आणि इतर पुराव्यांनुसार त्याला नाला म्हणावं आणि त्या नालेल्या असलेल्या तरतुदीनुसार UDCPR मध्ये 6 मीटर बफर झोन ठेवून बांधकाम परवान्या ज्या दिलेल्या आहेत त्या कायम करण्यात याव्यात। या मागणीसाठी आणि यापुढं रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग नंतर होणाऱ्या परिस्थितीला 200 गट बाधित होणार आहेत, किमान अंदाजित आहेत हे, आणि 1200 एकर जमीन बाधित होणार आहे। यामध्ये काही हजारो लोकांचे प्लॉट आता विकत खरेदी केलेले आहेत। जनसामान्य मध्यमवर्ग लोकांनी जे खरेदी केलेले प्लॉट आहेत, बांधकाम चालू केलेले आहेत, परवाने घेतलेले आहेत, ते कायम व्हावेत आणि यापुढे देखील जे परवानगी आत्तापर्यंत दिलेले आहेत ते कायम व्हावेत आणि त्यामध्ये जी काही डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली आहे ती कायम व्हावी या मागणीकरिता आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मुळात पाहता 2025 मध्ये जो पूर आला होता त्या पुराच्या माध्यमातून महानगरपालिकेने या असलेल्या हिप्परगा तलाव ते सीना नदीचा ट्रेंच जो जोडणारा आदिला नाला आहे त्याचा ट्रेंच पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने UDCPR नुसार 6 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल करावा आणि त्या बाजूने रिटेनिंग वॉल्स कराव्यात। त्यातून वाहणाऱ्या पाण्याचं परीक्षण करावं। होणाऱ्या परीक्षणानंतर जर पाणी आलं तर त्यावर नवी अभ्यास समिती बसवून त्यावर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचे इम्प्लिमेंटेशन करावं, ही मुख्य मागणी आज आम्ही ठेवलेली आहे। यामध्ये जर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचं जर पुढं इम्प्लिमेंटेशन होत असेल तर तिथं असलेले जनसामान्य प्लॉटधारक घेतलेल्या जमिनी महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच होत असलेल्या डेव्हलपमेंटला जी बसणारी खेळ आहे तर त्यामध्ये सर्व बाधित एकत्रित येऊन कायद्यांनी असलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करतील आणि सदर ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मार्किंग नंतर होणाऱ्या बाधित गोष्टींसाठी होणाऱ्या जे इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे, म्हणजे आर्थिक नुकसान जे होणार आहे तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचं आणि सामान्य प्लॉटधारकांचं आणि असलेल्या घर मालकांचं, तर त्या विरोधात आंदोलन करणार आहे। यावेळी ॲडव्होकेट शशांक साबळे, बाळासाहेब भोगडे, मल्लीनाथ मसरे, सुधीर थोपडे, प्रसाद गोडसे, राजशेखर विनसगी, सुदेश देशमुख, राजू अक्कलवाडे पाटील, विद्याधर काटकर, तम्मा मसरे आदी उपस्थित होते।